नमस्कार. राशी संस्कृती मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. यावर्षी वटपौर्णिमा हा सण 29 जून 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. वटपौर्णिमा हा व्रत सण सुवासिनी महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा आहे. या वटवृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी केला जातो. यावर्षी कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ राहणार आहे? हिरवा रंग, पिवळा, लाल आणि गुलाबी, पारंपरिक पैठणी, बनारसी किंवा सिल्क साडी या रंगाची नेसणे शुभ राहणार आहे. पूजेचे साहित्य: हळद, कुंकू, अक्षदा, फुले, धूप, दीप, कापूर, पाणी, तांब्याचा लोटा, दूध, दही, तूप, मध, साखर, पंचामृत. नैवेद्यासाठी फळे, खीर, पुरणपोळी इत्यादी. दोरा पांढऱ्या रंगाचा. वटवृक्षाची कथेचे पुस्तक. ओटीसाठी गहू, हळद, कुंकू, फूल, नारळ, दक्षिणा, साडी किंवा ब्लाऊज पीस. तसेच या दिवशी पूजा विधी कशी करायची आहे ते आपण बघणार आहोत. सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, महिलांनी शृंगार करावा, वटवृक्षाची स्वच्छता करून त्याला पाणी अर्पण करावे, वटवृक्षाला हळद, कुंकू, अक्षदा वाहावे, वृक्षाभोवती दोरा किंवा लाल, पांढरा, पिवळा आणि पांढरा सूत हे गुंडाळावे, 3, 5, 7, 11 वेळा गुंडाळावे, फुले, दीप, नैवेद्य अर्पण करावे, वटपौर्णिमेची कथा ऐकावी किंवा वाचावी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. शेवटी सर्व महिलांना ओवाळून त्यांची ओटी भरावी आणि प्रसाद अर्पण करावा. तर हे होते वटपौर्णिमेच्या दिवशीची संपूर्ण पूजाविधी कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.